मोदी शहांनी कधीच बाळासाहेबांचा अपमान केला नाही। देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। अरे पठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो। अजित पवारांचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार अशोक पवारांना ओपन चॅलेंज। मतदानाच्या टक्केवारीतील विलंबासंदर्भात एडीआर संस्थेची सुप्रीम कोर्टात याचिका। मतदानाची टक्केवारी 48 तासांत जाहीर करण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी। पंतप्रधान मोदींकडून पवार आणि ठाकरेंना एनडीएत येण्याची ऑफर। तर 4 जून नंतर काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शिंदे अजित पवारांसोबत या सर्व स्वप्न होतील। नंदुरबारमधील सभेत मोदींचं वक्तव्य। जे देशाच्या हिताचं नाही तिथे मी आणि माझे सहकारी जाणार नाहीत। मोदींची ऑफर शरद पवारांनी नाकारली। मोदींना सत्तेतून पाय उतार करणं आमचं स्वप्न। मोदींच्या एनडीएमध्ये येण्याच्या ऑफरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रवींद्र वायकरांना नोटीस। अपात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी नोटीस। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला जन्मठेप। तर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजू पुनाळेकरची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा। सुप्रीम कोर्टाकडून केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर। केजरीवाल आजच जेलमधून बाहेर येण्याची शक्यता। वोट बँकेला आरक्षण देण्याचा काँग्रेसचा अजेंडा। नंदुरबारमधून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। काही नेत्यांनी मोदींवर वाईट वेळ आणली, त्यामुळे मोदींना निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातच मुक्काम करावा लागतोय। जरांगे पाटलांचा मोदींवर हल्लाबोल। खासदार निधी परत गेल्याचे पुरावे द्या। प्रीतम मुंडेंची खासदार निधीवरून विरोधकांवर टीका। मुंबई शिक्षक मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचा दावा। सध्या समाजवादी गणराज्य पक्षाचे कपिल पाटील मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार। पुण्यात रवींद्र धंगेकरांच्या नावानं साड्या वाटप। निवडणुकीमध्ये भरारी पथकाकडून समर्थकावर गुन्हा दाखल। आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। वेळेत वेतन द्या अन्यथा फौजदारी स्वरूपाची अवमान याचिका दाखल करणार। एसटी कामगार संघटनेचा एसटी महामंडळाला इशारा। इगतपुरीमध्ये बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश। बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। पाटणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ, तर पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। रायगडच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।